देशी म्हणजे काय? तर आपलं क्लायमॅटिक झोन, सेम क्लायमॅटिक झोन. मग हे सगळं कळावं मग आता भारत सरकार त्याला म्हणतं GI मानांकन, जिओग्राफिकल टॅगिंग. म्हणजे ते त्या प्रदेशाचं झाड आहे, तिथे त्या प्रदेशात ते उत्तम रीतीने वाढणार. समजा मी आता कोकणामध्ये आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये, आडवे खानदेशचं बोराचं झाड इथे आणून लावलं तर ते होईल का? तर नाही होणार. बोर होईल पण खानदेशची व्हरायटी नाही होणार. तर वांग्याचे शेकडो प्रकार भारतामध्ये आहेत आणि ते शेकडो प्रकार असं डॉक्युमेंट झालेलं निदान 5,000 आहेत. हे 5,000 प्रकार जे काश्मीरचं वांगं केरळला येणार नाही, केरळचं वांगं पूर्वाचलला होणार नाही, पूर्वाचलचं वांगं राजस्थानला होणार नाही. किंवा महाराष्ट्रापुरता विचार केला तर पालघर जिल्ह्यातलं वांगं, खानदेशचं वांगं आणि कोकणातलं कोरलईचं वांगं म्हणजे मुरुडचं वांगं हे वेगळी आहेत. म्हणजे आता समजा मी गुजरातची गाय, गीर गाय कोकणात आणले तर ती कोकणाची देशी गाय नाही होत. सध्या देशामध्ये अनेक नवीन प्रश्न उसळून वरती येत आहेत. याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, देशी म्हणजे काय? उदाहरणार्थ देशी गाय. भारतामध्ये आपण असं म्हणतो भारत हा खंडप्राय देश आहे. म्हणजे काय आहे? तर भारतामध्ये +50 ते -50पर्यंत तापमान असलेले भूभाग आहेत. याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्लायमॅटिक झोन. महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्राच्या 8 हवामानाप्रमाणे आणि भूगोलाप्रमाणे पडणारे भौगोलिक विभाग आहेत. आता हे जे विभाग आहेत या विभागामध्ये हजारो वर्ष जी उत्क्रांत होत गेलेले प्राणी, वनस्पती, कीटक आहेत ते म्हणजे त्या भूभागाचे देशी. म्हणजे आता समजा मी गुजरातची गाय, गीर गाय कोकणात आणले तर ती कोकणाची देशी गाय नाही होत. कारण कोकणातलं उष्ण आणि दमट वातावरण तिला सहन नाही होत. जास्त पाऊस सहन नाही होत. मग जास्त पाऊस कोणाला सहन होतो? त्या गायीमध्ये स्वतः जे बदल झालेत हजारो लाखो वर्षात, त्या बदलाला तग धरून राहण्याची क्षमता, डार्विनने मांडलेला नियम सर्वायवल ऑफ फिटेस्ट आणि ॲक्लिमटायझेशन, त्या विभागाचं जे वातावरण त्याला जे सहन व्हायला लागतं आणि स्वतः जे बदल करतो त्याला म्हणतात ॲक्लिमटायझेशन. हे जे आहे हे तिथे जेव्हा तो पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, 10वी पिढी जेव्हा निर्माण होत राहतात, प्रत्येक पिढीमध्ये उत्क्रांत होत त्याच्यातले त्या हवामानात जगण्याच्या क्षमता विकसित होत जातात. याला आपण म्हणतो देशी. सध्या खूप मोठा वादंग जो आहे तो देशी झाडांचा आहे. देशी झाडं म्हणजे काय? तर आपण उदाहरण घेऊ की वातावरण जे आहे आणि पाऊस जो आहे, मातीचा जो प्रकार आहे, ह्याच्यावरती वनस्पतीने स्वतःत बदल केले किंवा वनस्पती वाढल्या. तसे वाळवंटातल्या वनस्पती, मुरमाड जागेवरच्या वनस्पती, लाल मातीतल्या वनस्पती, डोंगरावरच्या वनस्पती, मैदानी प्रदेशातल्या वनस्पती, कोरड्या हवेतल्या वनस्पती, उष्ण दमट वातावरणातल्या वनस्पती, शीतकटिबंधातल्या वनस्पती, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. किंवा त्यांनी स्वतःत त्याला अनुकूल बदल केलेले आहेत. हे जे बदल करून तिथे पिढ्यानपिढ्या जे झाडं राहिलेले आहेत, वनस्पती राहिलेल्या आहेत, त्याला आपण म्हणतो देशी. किंवा त्याला आपण म्हणतो इंडिजिनस. त्या त्या विभागामध्ये फक्त तिथेच आढळते, दुसरीकडे आढळत नाही. असे बरेच प्रकार आहेत. तर देशी झाड म्हणजे जे भारतभर आढळते का? असे काही झाडं आहेत की जे भारतभर आढळतात. काही झाडं आहेत विशिष्ट प्रांताच्या विशिष्ट भागात आढळतात. काही झाडं आहेत ते फक्त त्या प्रांतातच आढळतात, त्या विभागातच आढळतात. जेव्हा ते त्या विभागातच आढळतात त्याला म्हणतात इंडिजिनस. त्या प्रांतात आढळतात ती थोडीशी त्या वातावरणाशी अनुकूल असलेली झाडं आणि जी देशभर आढळतात ती देशी झाडं. पण एक लक्षात ठेवा, त्याची प्रजाती वेगळी असते. म्हणजे आपण उदाहरणार्थ आपल्या जेवणातलं
महत्त्वाचं जे घटक आहेत जे भारतीय आहेत 100%, जे म्हणजे वांगं. तर वांग्याचे शेकडो प्रकार भारतामध्ये आहेत. आणि ते शेकडो प्रकार असं डॉक्युमेंट झालेलं निदान 5,000 आहेत. हे 5,000 प्रकार जे काश्मीरचं वांगं केरळला येणार नाही, केरळचं वांगं पूर्वांचलला होणार नाही, पूर्वांचलचं वांगं राजस्थानला होणार नाही. किंवा महाराष्ट्रापुरता विचार केला तर पालघर जिल्ह्यातलं वांगं, खानदेशचं वांगं आणि कोकणातलं कोरलईचं वांगं म्हणजे मुरुडचं वांगं हे वेगळी आहेत. ही पूर्णपणे त्या प्रांताचे त्या विभागाची झाडं आहेत. आपल्याला आता काय झालं आहे, विज्ञानामुळे आणि जग छोटं झाल्यामुळे सगळ्या गोष्टी सगळीकडनं मिळायला लागल्या. या सगळीकडनं मिळायला लागल्यानंतर ते येतील का? तर अभ्यास करताना असं लक्षात येतं की एखादं झाड वाढण्याकरता एक प्रचंड व्यवस्था असते की जी व्यवस्था त्याला मदत करत असते. म्हणजे झाडाला आवश्यक असणारे पोषक घटक मातीमधनं उपलब्ध करून झाडाला देणारे मायक्रोफ्लोरा म्हणजे जीवाणू आणि बुरशा. या जीवाणू आणि बुरशा या मातीच्या तापमानाला, मातीच्या प्रकाराला आणि पडणाऱ्या पावसाला याच्यावरती जगणारे असतात. जे साधं गांडूळ घेतलं तर भारतात 200च्या पुढे गांडूळाच्या प्रजाती आहेत. तर ते झाडाला लागणारं अन्न त्या मातीतनं त्याला पाहिजे त्या अवस्थेत उपलब्ध करून देणं हे जीवाणू तिथे असतात. समजा मी आता कोकणामध्ये आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि खानदेशचं बोराचं झाड इथे आणून लावलं तर ते होईल का? तर नाही होणार. बोर होईल पण खानदेशची व्हरायटी नाही होणार. का नाही होणार? तर त्या व्हरायटीने स्वतःमध्ये जे बदल केलेले आहेत ते बदल खानदेशच्या वातावरणाला अनुसरून आहेत. आणि खानदेशचं वातावरण बोरासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे पूर्वी पार प्रचलित प्रथेमध्ये प्रत्येक विभागाचं, प्रत्येक प्रांताचं एक विशिष्ट फळ, विशिष्ट भाजी, विशिष्ट वनस्पती ही जी आहे ते म्हणतात देशी. मी आंब्याचं झाड दापोलीहून आणलं. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्यातून आलं, मी रत्नागिरीहून आलं म्हणून माझा बदलापूरचा आंबा रत्नागिरी हापूस नाही होत. त्याच्यात चवीमध्ये, आकारामध्ये, रंगामध्ये, तयार होण्याच्या कालावधीमध्ये बदल होतो. तो हापूससारखा असू शकतो, रत्नागिरीच्या चवीचा नसतो. मग हे सगळं कळावं मग आता भारत सरकार त्याला म्हणतं GI मानांकन, जिओग्राफिकल टॅगिंग. म्हणजे ते त्या प्रदेशाचं झाड आहे तिथे त्या प्रदेशात ते उत्तम रीतीने वाढणार. रत्नागिरीला उत्तम रीतीने वाढलेलं झाड बदलापूरला उत्तम रीतीने वाढेल असं नसतं. ते उत्तम रीतीने वाढू शकतं जेव्हा ते स्वतःमध्ये बदल करतं. आणि बदल करताना अपरिहार्यपणे त्याच्या आकारामध्ये, पानांच्या ठेवणीमध्ये, पानांच्या लांबी रुंदीमध्ये, मोहर येण्याच्या कालावधीमध्ये, त्याच्यातल्या चवीमध्ये, फळाचा गरामध्ये, स्वादामध्ये, वजनामध्ये हा बदल होत असतो. हे बदल होऊन ती वनस्पती सर्वाला फिटस या नियमानुसार तिथे जगते आणि स्वतःची प्रजा वाढवते. तसे आपल्याला विचार करताना आज आपण विचार असा करतो आहे की देशी म्हणजे काय? तर आपलं क्लायमॅटिक झोन, सेम क्लायमॅटिक झोन. म्हणजे आपण आता विषुववृत्ताच्या, केरळ विषुववृत्ताच्या जवळ आहे आणि आपण सगळे कर्कवृत्त, मकरवृत्ताला राहतो. तर पृथ्वीवरती कर्कवृत्त, मकरवृत्त असलेले सगळे देशातले झाडं आहेत ते आपण आणले तर हवामानाशी अनुकूल झाडं झाली. मग ती देशी म्हणायची का? म्हणजे उदाहरणार्थ एक सुंदर फुलाचं झाड, वृक्ष आहे, जगातल्या उत्तम सुंदर फुलामधलं 10तलं पहिलं ते झाड आहे. त्याचं मूलस्थान आहे ब्रह्मदेश. आता ब्रह्मदेश, आपलंच नाव ब्रह्मदेश आहे, आधुनिक जगताला म्यानमार म्हणतं. त्या देशाशी, त्या प्रांताशी आपले शेकडो वर्ष संबंध आहेत. ब्रह्मदेशाचं झाड आपण मुंबईत आणून लावलं ते त्या पद्धतीनेच फुलेल का? तेव्हाच येईल का? तर नाही येणार. पण आपण आता विचार करताना काय करतो आहे की भारताचा कॉन्टिनेंटल विभाग, भारत, ब्रह्मदेश, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे सगळे भारतीय साम्राज्याचे घटक. मग ते भारतातलं आहे का? तर नाही आहे. इथे येईल का? येईल. फुलं येतील का? येतील. कारण बऱ्यापैकी हवामान सारखं आहे. पण ते भारतीय झाड मुंबईचं झाड नाही होणार, राजस्थानचं तर अजिबात नाही होणार.
कारण राजस्थानचा पाऊस आणि ब्रह्मदेशचा पाऊस ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वाचलामध्ये फणस होतो, भात होतो, नारळ होतो, आंबा होतो, गहू पण होतो, किवी पण होतं आणि सफरचंद पण होतं. सेम क्लायमॅटिक झोन असलेल्या कोकणामध्ये नाही होत, केरळ पण नाही होत. म्हणजे हे जे हवामानाचे महत्त्वाचे घटक आहेत याच्यामध्ये माती, हवा, पाणी, सूर्यप्रकाशाचा कालावधी, त्याचा किती काळ सूर्यप्रकाश मिळतो, या सगळ्याशी जे वनस्पती तिथे वाढते त्याला आपण म्हणतो देशी. तसे आपण लावताना नेहमी हा विचार करायचा आहे की मी कुठेशी आहे. मी पुण्याला आहे, मी पुण्याच्या 2 भाग आहेत, जास्त पावसाचा मुळशी भाग आणि कमी पावसाचा सासवड भाग, किंवा पश्चिम महाराष्ट्राला साताऱ्याचे 2 भाग आहेत. मी कुठल्या भागात आहे? तर परंपरागत अनेक झाडं आज आपण नष्ट केलेत किंवा इकडचे तिकडे आणून लावलेत आणि आपल्या आत्ताच्या नवीन पिढीला वाटतं हे आपलंच झाड आहे. तसं नाही आहे. त्याला कम्फर्ट झोन नाही आहे, तसे ते छान वाढू शकत नाही. आणि जेव्हा छान वाढत नाही, निसर्गाचं त्या झाडाचं भांडण असतं, तेव्हा त्या झाडाला कीड आणि रोग आणि स्वधर्माने वाढण्याची गती कमी होत जाते. तसे आपण प्रयत्न करूया. आपण जिथे आहोत तिथलं स्थानिक झाड कुठलं होतं त्याला आपण म्हणतो स्थानिक. ते कुठलं होतं, ते आता कुठे मिळेल का? माझ्या पूर्वजांनी लावलं होतं, माझ्या आजोबांच्या काळात होतं, आता माझ्या वडिलांनी, माझ्या काकांनी ते नष्ट केलं, आता मला परत लावायचं आहे. आपल्या नशिबाने गॅझेटर्समध्ये त्याचे उल्लेख आहेत, बॉटनीवाले त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, त्याच्या आज प्रचंड माहिती आपल्याला उपलब्ध आहे. आपण त्या माहितीचा वापर करू आणि समृद्धी तयार करू. ती समृद्धी देशी वाडामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने वाढू शकेल. म्हणजे माणसाचा रोल तिथे नसला तरी स्वधर्माने बिना कष्टाची ती झाडं सहजपणे वाढतील. सहजपणे वाढणारं झाड म्हणजे देशी. सहजपणे परदेशातले तळही वाढतात, पण ते बाकी झाडांना त्रास देतात. म्हणजे टणटणी असेल, काँग्रेस असेल, रानमोडी असेल, हे आपल्याला आले आणि खूप माजले. आपल्याला ते नको आहेत. आपल्याला आपले मूळ पाहिजेत. त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहे आणि त्याला आपण छान नाव दिले देशी. तर देशीचा अर्थ समजून घेऊ आणि आपण ती झाडं लावू. धन्यवाद.